आदरणीय पवार साहेब. महाराष्ट्राच्या विधानसभेचे उपाध्यक्ष नामदार झेगाव यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी एकत्र आलो की कर्जत सरकारचे साखर कारखान्याचे अध्यक्ष श्री शेटे, एमव्हीसीच्या सरचिटणीस लीलाताई पवार, संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुशील शेवाळे, लोकसभेचे आमचे सहकारी खासदार श्रीनाथ पाटील, आमदार देव गणकर, राहिले नितीन पवार, श्वेत कोसकर, या ठिकाणी उपस्थित असलेले आमदार मालिका कोकाचे, डॉक्टर कांबळे, पवार, विजय शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष भगीरथ शिंदे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, या ठिकाणी उपस्थित असलेले नानासाहेब महाले, माजी आमदार माधवसाहेब पवार, शिरीष कोतवाल, डॉक्टर सुनील दिके, अन्य सगळे सहकारी आणि उपस्थित बंधू भगिनी, आजचा दिवस भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मरण करण्याचा दिवस. या देशाच्या शेवटच्या माणसाला मताचा अधिकार देऊन देशाच्या उभारणीमध्ये योगदान देण्याचा त्याचा अधिकार हे सूत्र डॉक्टर बाबासाहेबांनी मान्य केलं आणि देशाला एक दिशा दिली. आणि त्यामुळे गेले अनेक वर्ष या देशामध्ये राज्य कुणाचंही आलं तरी देशामध्ये एक प्रकारची स्थिरता आहे आणि त्या महापुरुषाला वंदन करणं ही तुमची माझी जबाबदारी. आज 2-3 कामाच्यासाठी या ठिकाणी आपण एकत्र आलो. एक शेती सर्वांचा सत्कार, दुसऱ्या बाजूनं झेगावचा सत्कार, तिसऱ्या बाजूनं ही नवीन वास्तू या ठिकाणी युनिव्हर्सिटीला बांधली तिचं उद्घाटन आणि या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण आज या ठिकाणी एकत्रित आहोत. आज त्यांचा सत्कार आपण या ठिकाणी केला. या जिल्ह्याच्या सार्वजनिक जीवनामध्ये एक स्वच्छ निरपेक्ष बुद्धीनं काम करणारे, सत्ता मिळालेला अधिकार याचा परिणाम डोक्यात कधी न होऊन देणारे आणि जमिनीवर पाय कायम ठेवणारं अशा प्रकारचं व्यक्तिमत्व म्हणून आपण श्रीराम शेटेंना ओळखतो. निवडणुकीमध्ये कधी यश मिळालं, कधी अपयश आलं, त्याची चिंता त्यांनी कधी केली नाही. जे घेतलं ते काम पुरं करायचं, कधी द्यायचं आणि नेटक्या पद्धतीने करायचं. आज या जिल्ह्यामध्ये एकेकाळी साखर कारखान्याची महत्वाची कारखानदारी होती, पण अलीकडच्या काळामध्ये नाशिकचं साखर कारखानदारीचं चित्र फारसं चांगलं राहिलं नाही आणि ते चित्र दुरुस्त करण्यासाठी कुणी पहिल्यांदा पुढाकार घेतला असेल तो श्रीराम शेट्टींनी घेतला आणि आज कर्जत सरकारची साखर कारखाना अनेक दृष्टीनं त्यांनी एका चांगल्या रस्त्यावर नेण्याचा प्रयत्न केला. तो कारखाना नुसतं साखर एकच साखर करून चालणार नाही. आपण ऊसाची शेती करतो, द्राक्षाची शेती करतो, टोमॅटोची शेती करतो, डाळिंबाची शेती करतो. पण ऊसाची शेती करत असताना जसं मगाशी तुमचं सांगितलं, निवड साखर एवढंच कारण हे तुम्ही आपल्याला हा धंदा करता येणार नाही. आणि म्हणून साखर तर करूच, पण मोलॅसिसपासून अल्कोहोल तयार करता येईल का, इथेनॉल तयार करता येईल का, ते हायड्रोजन करता येईल का,
नवीन नवीन पदार्थ करत असताना विजेची निर्मिती सुद्धा ही करू शकतो. आणि हे महाराष्ट्रात आपण 100पेक्षा जास्त ठिकाणी आज सिद्ध केलेलं आहे. आणि नेमकं हेच काम कामगार सहकारी कारखान्यामध्ये श्याम शेट्टींनी घेतलेलं आहे. आणि एकंदर त्यांचा इतका कामाचा एकंदर उलट कामाची पद्धत, कामाची स्वच्छता ही बघितल्याच्या नंतर सवन महाराष्ट्रामध्ये 160 सहकारी कारखाने आहेत. त्या साखर कारखान्यांचा जो संघ आहे त्या संघाचे 2 लोक अत्यंत महत्वाचे पदाधिकारी असतात. एक अध्यक्ष आणि दुसरा उपाध्यक्ष. आज ही उपाध्यक्ष पदाची जबाबदारी श्याम शेट्टी यांच्या काळात सगळ्या महाराष्ट्रातल्या साखर कारखानदारांनी एक वृत्ताने घातलेली आहे. आणि हा त्यांचा खऱ्या आणि एक चांगलं काम करणारा व्यक्ती होतो म्हणून त्यांचा लौकिक आहे. मला आनंद आहे की त्यांच्या सत्काराला मला या ठिकाणी येतात. दुसरा फक्त सत्कार तो गेला होता. आदिवासी समाज दिंडोरी तालुका बघितल्याच्या नंतर विधानसभा चालू शकेल का नाही याची कुजबूज माझ्या कानात आमच्या काही सरकारने सांगितले. त्यावेळेला पदाधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी बसलो आणि मला विचारलं की काय करायचं. तर ही जागा होती राष्ट्रवादीकडे. मी म्हटलं की यावेळेला आपण आदिवासीला संधी देऊन बघूया. आदिवासी कोण तर म्हणजे झिरो. बाकीचं काही कोणी बोललं नाही. हळूच होऊन असतं ते साहेबांना साखर समग्र चालवून करणे बिल साधा दिसतोय. सगळ्यांना तो जीव का नाही त्याच्या त्यांचे हाऊस चालेल का नाही बघायचं काय व्हायचं ते. आणि ते झाले 1 वर्षांनी झाले जवळपास. आणि पहिल्याच भाषांतरी दिल्याच्या नंतर सवन महाराष्ट्राची विधानसभा होती. त्या अलीकडच्या काळामध्ये असा भारी उपाध्यक्ष आम्हाला कधी व्हायचा. आमच्या प्रश्नाच्या संबंधीचे असतात. सामान्य माणसाच्या दुःखाबद्दलचं तणाव, महाराष्ट्राच्या कारभाराच्या संबंधीची भूमिका स्वच्छ या सगळ्या गोष्टीची उत्कृष्टता आज एका मर्यादित काळामध्ये झेलवर यांनी करून दाखवली. आणि त्यामुळे दिंडोरी तालुक्याचा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्राच्या विशेषतः आदिवासींचा एक प्रकारचा सन्मान करण्याचं मोलाचं काम आज या ठिकाणी त्यांनी केलं. आणि म्हणून त्यांचाही सत्कार तुम्ही या ठिकाणी करतात त्याबद्दल तुम्हाला या ठिकाणी धन्यवाद देतो. आज या ठिकाणी शिक्षण संस्थेच्या संबंधीची नवीन वास्तू उभी केली. AVP ही संस्था महाराष्ट्रातली एक अत्यंत जुनी संस्था. महाराष्ट्रामध्ये काही संस्था अशा आहेत की त्या वर्षानुवर्ष काम करतात. AVP या संस्थेच्या उभारणीसाठी अनेक कर्मयोगिनी शक्ती दिली. शाहू महाराजांची मदत झाली. जहाजच्या फवार राजांची मदत झाली. अनेकांची मदत झाली. सामान्य शेतकऱ्याची शेतमजुराची मदत झाली. आणि आज ही संस्था उभी राहिलेली आहे. आज या संस्थेमध्ये 2 लाखाच्या पेक्षा जास्त 2,80,000च्या आसपास विद्यार्थी शिक्षण घेतात. आणि 400पेक्षा जास्त असते. आणि त्या सर्वत्र पसरलेले आहेत. आणि वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण आज देण्याच्या संबंधीचं काम आज या संस्थेच्या वतीने केलं जातं. आणि त्यामुळे साहजिकच अभिमान आहे आपल्याला. आपण नेहमी असं म्हणतो की महाराष्ट्राच्या शैक्षणिक चळवळीच्या जाळं उभं करण्याच्यासाठी 50 वर्षांपूर्वी 100 वर्षाच्या पूर्वी काही महत्वाच्या संस्थांनी आणि नेतृत्वांनी अत्यंत मोलाची कामगिरी केली. त्याच्यामध्ये डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांचा उल्लेख करावा लागेल की ज्यांच्या संस्थेमध्ये 4 लाखाच्या पेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. 700पेक्षा जास्त अधिक शाखा आहेत. उल्लेख या ठिकाणी करावा लागतो की ज्याचा उल्लेख आत्ताच केला
किसी विद्यार्थी असेल किसी शाखा डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी अमरावतीला शिवाजी शिक्षण संस्था उभी केली. त्या संस्थेच्या वतीनं सुद्धा लाखो विद्यार्थी शिकतात. मराठवाड्यामध्ये विनायकराव पाटीलांच्या काळाची सावंत यांनी उभी केलेली मराठवाडा शिक्षण मंडळ असेल त्याही संस्थेत लाखापेक्षा अधिक विद्यार्थी शिकतात. अशा अनेक संस्था आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात उभ्या राहिल्या आणि या संस्थेची उभारणी ही सामान्य माणसाच्या पाठीमागे उभी राहिली. सुदैवाने काही लोकांनी आपल्याला एक दिशा दिली. आपण नेहमी असं म्हणतो की आपण फुले आंबेडकर, शाहू बाबाजी या सगळ्यांचा आदर्श पुढे ठेवायचा. का आपण फुल्यांचं नाव घेतो, का आपण शाहू महाराजांचं नाव घेतो, का आपण डॉक्टर आंबेडकरांचं नाव घेतो. मी आत्ताच सांगितलं की देशाला नुसती घटना दिली नाही तर देशाला एक दिशा देण्याचं काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. महात्मा ज्योतिबा फुले ज्ञानाचा उपासक आणि ते ज्ञान मजबुरांच्या खात्यामध्ये राहू नये त्यासाठी त्याचा विस्तार व्हावा यासाठी सातत्यानं आग्रही भूमिका घ्यावी. आणि ज्ञानाचा पुरस्कार करताना दोन गोष्टी त्यांनी नेहमी केल्या. स्त्री शिक्षणाच्यासाठी प्रयत्न आणि त्यासाठी सावित्रीबाईंना पुढं करून एक महत्वाचं काम त्यांनी सुरू केलं. एक विजयवाड्यामध्ये मुलींची शाळा सुरू केली आणि या क्षेत्रात सुद्धा महत्त्व देण्याची आवश्यकता आहे हा विचार समाजात सुचवतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की महात्मा ज्योतिबा फुले हे आधुनिकतेचा विज्ञानाचा पुरस्कार करणारे होते. काल साहित्य संमेलन झालं उस्मानाबादच्या नगरीमध्ये. या साहित्य संमेलनाचं वैशिष्ट्य काय होतं? वैशिष्ट्य हे होतं की यावेळेचं साहित्य संमेलन हे विज्ञानाला वाहून गेलेलं होतं. आधुनिक तंत्रज्ञान विज्ञान त्याच्यातून परिवर्तन हे सूत्र कालच्या या साहित्य संमेलनामध्ये होतं. आणि महात्मा ज्योतिबा फुलेंनी हीच गोष्ट आयुष्यावर मांडली. मी नेहमी एक गोष्ट सांगत असतो. महात्मा ज्योतिबा फुलेंची मुंबईला आपण ताजमहल हॉटेलच्या जवळ गेला ते इंडिया गेट नावाचं गेट आहे. समुद्रातून आल्याच्या नंतर त्या गेटवरनं भारतामध्ये किंवा मुंबईमध्ये प्रवेश करता येतो. हे गेट बांधलं कधी? हे गेट बांधलं कमान बांधली कधी? ते इंग्रजांच्या काळामध्ये. का बांधली? ते इंग्रजचा राजा जो इथला राज्य करता होता तो भारतात येणार होता आणि त्याच्या स्वागतासाठी ती गेटची कमान त्या ठिकाणी बांधलेली होती. राजा आला, स्वागत त्या ठिकाणी झालं. सगळे अधिकारी सगळे गोरे लोक खुलं होते. एका कोपऱ्यामध्ये एक फेटा भागवतो वाजलेला आणि खांद्यावर उफाळून असलेला आणि हातात कागद असलेला एक कोणतरी खेळूच उभा होता. राजाचं लक्ष त्याच्याकडे गेलं आणि त्यांनी विचारलं की होईल जेंटलमन, कोणच हे ग्रस्त आहे? तर कोणतं सांगितलं कोणतं खेळूच आहे. म्हणजे काय म्हणणं त्याचं विचारलं सर. महात्मा फुलेंना विचारलं काय कशासाठी आला? त्यांनी त्या ठिकाणी आपल्या हातातला कागद त्यांच्या हातात दिला. त्या कागदामध्ये काय होतं? त्या कागदामध्ये त्यांनी हे सांगितलं होतं की तुम्ही राज्यकर्ते म्हणून इथं आला. आज या देशामध्ये या राज्यामध्ये दुष्काळ आहे. दुष्काळ असून लोकांना वाचवण्यासाठी त्या काळामध्ये खरी खोलाचं काम घ्यायची. ती खरी खोलाची शिक्षा या देशातल्या नागरिकांना तुम्ही देऊ नका ही पहिली वागली. मग करा काय? तर त्यांनी हे सांगितलं दुसरी वागली की आमच्याकडं फार मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आणि पाणी वाहून जातं आणि त्यामुळं आम्हाला दुष्काळाला तोंड द्यावं लागतं. त्यामुळे थेंब ना थेंब पाऊस जो पडतो तो थेंब साचवला त्यासाठी तलाव बांधले, पाझर तलाव केले, भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवली. तर
विहीर अफारी कायमची टिकेल आणि या दुष्काळाचं संकट जाईल. आणि म्हणून इंग्रजांनी तशा प्रकारची कामं द्यावी, खरी होण्याचं काम दिलं. दुसरी मागणी काय त्यांच्यामध्ये केली? दुसरी मागणी ही केली की शेतीला जोडधंदा पाहिजे. आणि जोडधंदा कोणता असू शकतो? तो दुधाचा असू शकतो. आणि तो दुधाचा धंदा करायचा असेल तर आमच्याकडे तोच वळू आणि तीच गाय रक्त याच्यातून तयार होणारी पुढची पिढी ही सगळ्या प्रकारचं उत्पादन दुधाचं देत नाही. आणि त्यासाठी विलासेचा वळू पाठवा आणि स्थानिक गाय आणि विलासेचा वळू यावरून नवीन एक संकलित जात तयार करा, त्यावेळेला अधिक दूध राहणार नाही. आज आपण असं म्हणतो त्याला इंग्रजीमध्ये क्रॉसब्रीड काऊ, ही संकलित गाय, ही संकल्पना 100 वर्षाच्या पूर्वी महात्मा ज्योतिबा फुल्यांनी मांडली होती. याच्यामध्ये एवढं विज्ञान होतं. अशा कितीतरी गोष्टी होत्या की ज्या महात्मा फुल्यांनी सांगितल्या. आणि म्हणून आपण महात्मा फुल्यांचं नाव त्या ठिकाणी घेतो. शाहू महाराजांचं नाव आपण या ठिकाणी घेतो. शाहू महाराज सुद्धा याच विचाराचे होते. आज ही जी संस्था MVP हिच्या उभारणीमध्ये सुरुवातीला शाहू महाराजांना त्यांनी अनुदान दिले. अनेक संस्थांना त्यांनी मदत केली. आणि ही मदत करत असताना तो त्यांचा दृष्टिकोन हा विज्ञानावर आधारित असा होता. एक गोष्ट सांगतो नेहमी सगळीकडे, शाहू महाराज त्यांच्या वाड्याच्या बाहेर कोल्हापूरला एक शेती होती, संसार नावाचा भाग होता, तिथे त्यांची शेती होती. ती तिथं जायची, तिथं राहणं त्यांना आवडायचं, शेतकऱ्यांच्या संवाद करणं त्यांना आवडायचं. आणि एक दिवशी ते तिथं गेले. तिथं गेल्याच्या नंतर त्यांच्या कोल्हापूरच्या वेगवेगळ्या सरदार लोकांनी त्यांना विनंती केली की शेजारच्या कर्नाटक राज्यातून एक मोठा एक कोणते विद्वान हा माणूस येणार आहे आणि त्याला सगळं उद्याचं कळतं, तो फार जाणकार ज्योतिषी आहे, त्यांना तुम्ही भेटा. शाहू महाराजांनी सांगितलं माझा ह्याच्यावर विश्वास नाही. माझं भविष्य तो काय सांगणार? माझं भविष्य मला व्हायचं, माझं कर्तृत्व मला व्हायचे, दुसरं कोणी सांगणार नाही, मी काही भेटत नाही. पण सगळ्या सरदार लोकांनी फार आग्रह केला की तुम्ही भेटलंच पाहिजे. शेवटी शाहू महाराज ठीक आहे फारसा पाठवलं. 2 दिवसांनी तो आला. तिथे ज्योतिषी आला, महाराजांच्या पुढे बसला आणि रडायला. महाराजांनी विचारलं की काय बोलतो बाबा? म्हणजे काय तुमच्या राज्यात मी आलो, रस्त्यात तुमच्या पोलिसांनी मला पकडलं, जेलमध्ये टाकले, 2 दिवस मला मारलं आणि आता तुमच्या पुढे ठेवलं. ते म्हणजे असं झालं तुला? हो म्हणजे झालं. 2 दिवस तुला जेलमध्ये टाकलं? हो म्हणजे 2 दिवस जेलमध्ये टाकलं. तुला मारहाण केली? हो म्हणजे मारहाण केली. तू आता आला कशासाठी? माझं भविष्य सांगायला. ते का तुझं भविष्य कळलं नाही, तू माझं भविष्य काय सांगणार? म्हणजे तुला हे कळलं नाही की तुला जेलात टाकलं जाणार आहे, तुला मारहाण केली जाणार आहे, हे सुद्धा तुला समजलं नाही आणि तू माझं भविष्य सांगायला लागलाय. माझं या सगळ्या गोष्टी होत नाही. माझा विश्वास विज्ञानावर आहे. आणि म्हणून ही शिक्षण संस्था असो, शाहू महाराज असो, महात्मा ज्योतिबा फुले असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, या सगळ्या घटकांनी विज्ञानावर आधारित समाजकारण हे सूत्र आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवलं. आणि मला आनंद आहे की MVP गेले अनेक वर्ष ते सूत्र निर्देशावर ठेवून ठिकठिकाणी या शिक्षणाचा, ज्ञान जाण्याचा हा कार्यक्रम पुरा केला जातोय. याच पद्धतीनं तुमच्या सगळ्यांच्या साथीनं या कामाला तुम्ही मदत करता. माझी खात्री आहे की आपण समाज बदलल्याशिवाय राहणार नाही. आहेत अडचणी खूप आहेत. सत्ता येते, सत्ता जाते, त्याची कधी चिंता करायची नसते. बांधिलकी ठेवायची असते. बांधिलकी ठेवणं, प्रामाणिकपणानं साथ देणं आणि या देशाचा बहुसंख्य घटक
जो कास्तकार आहे, शेतकरी आहे, त्याच्या जीवनामध्ये बदल करण्यासाठी जे जे काही करावं लागेल ते करत राहणं आज त्याची खऱ्या अर्थानं गरज आहे. आणि ते करायचं असेल तर शेतीच्या क्षेत्रामध्ये आधुनिकता आणणं, संशोधन करणं आणि तिचं पर्यवस्थान करणं या भूमिकेत आपल्याला लक्ष द्यावं लागेल. तुमच्या जिल्ह्यामध्ये आल्याच्या नंतर मला नेहमी एका गोष्टीचा अतिशय आनंद होतो. उत्तम फुललेल्या द्राक्षाच्या बागा असतील, डाळिंबाच्या बागा असतील, ऊसाची शेती असेल, डाळिंबाची शेती असेल किंवा टोमॅटोची शेती असेल, फुलांची शेती असेल, वेगवेगळ्या प्रकारची शेती करण्याच्यासाठी इथला तरुण झटतो. आणि त्यामुळं ठीक आहे, कधी चढउतार असतात, त्या चढउताराची चिंता करायची नसते. त्या चढउतारावर मात कसं करू शकतो याचा विचार करायचा असतो. आणि आज या जिल्ह्याचा शेतकरी त्या पद्धतीनं प्रयत्नाची पराकाष्ठा करतोय. माझी खात्री आहे की आणखी काही दिवसामध्ये चित्र बदललेलं ही याची आपल्याला बघायला मिळेल. भले विजेचे प्रश्न आहेत, शेतीमालाच्या किमतीचे प्रश्न आहेत, आणखीन काही प्रश्न आहेत. त्या प्रश्नातनं आज नाही उद्या आपण एकत्रितपणानं मार्ग काढू आणि जगातला एक महत्वाचा शेती उत्पादन करणारा देश म्हणून हा भारत आणि त्या देशातल्या कोट्यावधी लोकांचा पोशिंदा हा जो शेतकरी आहे त्याचं सन्मानाने जगण्याचं स्थान हे निर्माण करणं याच कामाला आपण लागूया एवढंच या ठिकाणी सांगतो. या नवीन वास्तूचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो. या दोघांनाही पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द सांगतो. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.